रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या ऊसासाठी पूर्णपणे रामा ॲग्रोटेकचे शेड्यूल वापरलेले आहे. तरी आपण शेतकऱ्याकडून जाणून घेऊया की कशा प्रकारे आपण त्यांना रामा ॲग्रोटेकचे उत्पन्न दिले आणि त्याबद्दल कसा रिझल्ट आला. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. माझे नाव रणजित गळगुंडे, मुक्काम पोस्ट गोटी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. हा माझा 265 व्हरायटीचा 3.5 एकर ऊस आहे. याला मी सुरुवातीपासून रामा ॲग्रोटेकचे उत्पादन वापरले आहे. सुरुवातीला आपण लागण केल्यानंतर ह्या शेतकऱ्यांना कांडे उगवण्यासाठी रूट मॅजिक आणि मायक्रोटेन दिलं होतं आणि त्याच्यानंतर ज्ञानशक्ती ऑल इन वन फुटव्यासाठी दिलं होतं. ज्ञानशक्ती आणि रामा मॅजिक. तर त्याचा कसा रिझल्ट आला तुम्ही फुटव्यासाठी? सुरुवातीला आपण लागण केल्यानंतर रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रॉन त्याचा रिझल्ट फुटवे भरपूर आले. मित्रांनो, सुरुवातीला आपण फुटव्यासाठी ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि रामा मॅजिक फुटव्यासाठी दिलेलं होतं. तर त्याचा रिझल्ट बघू शकता की किती फुटवे आलेले आहेत. काय रिझल्ट वाटतो ते? फुटव्याची संख्या भरपूर आहे आणि जेवढं फुटवं निघलेलं होतं खालून तेवढं सगळं वर आले. ते त्याचा पूर्णतः ऊस झालेला आहे. बघू शकता तुम्ही. जेवढे फुटवे निघले होते तेवढे फुटवे आलेत का वर? 100% वर. आपण फुटवे मोजू एकदा किती निघाले ते पाहूया फुटवे आपण. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 फुटवे. 13 14 असे फुटवे आहेत. काही ठिकाणी आता आपण हे कडाचं बेड बघितलंय. जर आत गेलं तर भरपूर फुटवे आहेत. अजून 15-20 फुटवे आहेत आपल्यासाठी. लागण तारीख किती आहे? 25 जानेवारी. 25 जानेवारीची लागण आहे. हा, साधारण 5 महिने झाले त्या ऊसाला. तर कांडे आपण मोजूया. कांडे किती का? बरं, माझं कुठलं? हां, कांडे मोजूया आपण किती कांडे भरतात ते. माझं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. दुसरं आज रिझल्ट बघून काय वाटतंय सर तुम्हाला? उंची भरपूर झाली. एवढ्या दिवसात 5 महिन्यात भरपूर उंची झाली. जर ऊस पीक असायचं पण आपण 3 महिन्यात बांधणी करायचो आणि 5-7 कांड्या व्हायचे. ह्या बारीने 11 कांड्या गेल्या. 11-12. आता हे तुमचे मित्र आहेत, तुमची ओळख करून द्या. काय नाव आहे तुमचं? अजित गळगुंडे, नाव, गाव गोटी. काय? ऊस बघून काय वाटतं तुम्हाला एकंदरीत? ऊस छान आहे हां, आणि रिझल्ट पण चांगला आहे. चांगलं आहे. कांड्या वगैरे ऊस स्पेशल, ज्ञानशक्ती ऊस स्पेशल दिलेलं होतं. तर 2 एकरासाठी दिलं होतं आपण त्यांना एक 10 दिवसापूर्वी. तर त्यांनी वापरलेलं आहे 2 एकरासाठी. काय रिझल्ट आला तुमच्या ह्याच्यामध्ये? रिझल्ट कांडी वाढली. काय म्हणजे तुम्ही ती कांडे वाढलेली बघण्यासाठी काय केलं? चिकट टेप लावलं? टेप लावला. किती वाढले एका महिन्यात कांडे? पहिले 3 बोटाचे होते, आता 5 बोटाचे झाले. म्हणजे अशा कांड्या वरती किती वाढल्या अशा साधारणतः 3-4 कांडे वाढले. 3-4 कांड्याने वाढले. रिझल्ट आहे. होय, एकच डोस दिला होता त्यांना ज्ञानशक्ती ऊस. होय सर. तुम्ही आता पारंपरिक भरपूर म्हणजे शेती ऊस शेती करता तुम्ही. आता ह्या आता चालूच्या प्लॉटमध्ये आणि पहिल्या प्लॉटमध्ये तुम्हाला काय फरक जाणवतो? ह्यात 5-6 कांड्या एवढ्या महिन्यात आगाव दिसते. आगाव दिसतं. आणि रिझल्ट वापरायला लागल्यापासून आता तुम्ही हा ऊस बांधलाय का? नाही बांधला. बांधला असता तर? बांधला असता तर अजून 2-3 वाढले. आणि दुसरं बेसल काय वापरलंय का ह्याला? सर काय सुद्धा आणि वेगळं दुसरं अजून खतं वगैरे काय? नाही, काय सुद्धा. फक्त रामा ॲग्रोटेकवरती. पहिला खर्च ना आताचा खर्च किती तफावत आहे? निम्माच झाला. निम्माच म्हणजे अर्ध 50%, 50% कमी झाला. आणि रिझल्ट जास्त 50% आगाव आहे. पहिल्यापेक्षा जास्त आगाव आहे. कांडीत अंतर वगैरे कसं म्हणजे कसं आहे? अंतर जाडी, पण वाढी, भरपूर आहे. पानाची रुंदी भरपूर झाली. आधीच्या जास्त फुटवे जेवढे सुरुवातीला लहान होते म्हणजे जेवढे तुम्हाला फुटवे निघले होते तेवढे सगळे आले. 100% वर आले. आता इथून पुढे काय फुटवे जातील का? म्हणजे कोंबारे किती कोंबारे यायला सुरुवात होतील ते वेगळे. कोंबारीला सुरुवात झाली. हो. तर आतापर्यंत किती डोस झाले सर यांना? आतापर्यंत एक 3-4 डोस झाले. 4 डोस झाले. थोडं पण आपला ऊस स्पेशल ज्ञानशक्ती ऊस स्पेशल एकदा दिलेला आहे. त्याचा तुम्ही रिझल्ट बघू शकता की जाडी आणि कांडी जाणतं. चालतं. उंची बघू शकता ऊसाची आणि पानाची रुंदी बघू शकता किती पान आहे. 4-6 बोटापर्यंत पान भर. कॅनोपी कशी आहे? कॅनोपी वगैरे एक नंबर आहे. म्हणजे ऐन उन्हाळ्यातली लागण आहे सर? उन्हाळ्यात, पूर्ण उन्हाळ्यात. आणि पाणी पण कमी पडलं होतं. हा, म्हणजे ह्याच्या जागेवर जर रासायनिक वापरलं असतं असा ऊस झाला असता? असं झाला नसतं. एवढे वर आले नसते. शेतकरी मित्रांनो,
यापुढेही या ऊसाला रामा ॲग्रोटेकचे उत्पादने चालूच राहणार आहे. इथून पुढे आपण सगळं रामा ॲग्रोटेक शेड्यूल फॉलो करणार आहे ऊसासाठी. तर ह्या ऊसाचा पहिला व्हिडिओ शूट केलेला आहे. तर या ऊसाचा दुसरा व्हिडिओ हार्वेस्टिंगच्या टायमाला आपण शूट करूया, किती टनेज वगैरे भरते. पहिल्या माहितीबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी.